नमस्कार. मी संजय रानडे. शेवडे क्लासेसमध्ये मी 11वी-12वीचं मॅथेमॅटिक्स घेणार आहे. बोर्डाची तयारी तर करून घेणारच आहे. पण सी-ई-टीचं मॅथेमॅटिक्स आणि जेईई मेन्सचं मॅथेमॅटिक्स पण मी घेणार आहे. ब्रिजिंग कोर्स ही एक कन्सेप्ट घेऊन मी आलोय. खरं ही खूप जुनी कन्सेप्ट आहे. मला आठवतंय 1997 साली मी पहिल्यांदा ब्रिजिंग कोर्स घेतला होता आणि त्यानंतर सातत्याने इतकी वर्ष मी घेतोय. खरं पूर्वीपेक्षा आत्ता ब्रिजिंग कोर्सची गरज जास्त आहे असं मला वाटतं. याचं कारण नॉलेजची लेंथ आणि ब्रेड्थ वाढते डेफिनेटली, पण डेप्थ खूप कमी होते. रिझल्ट लागल्यावर पूर्वी रिझल्ट नाही निकाल लागायचा. पण आता अ, बऱ्याचशा मुलांना 90% पेक्षा जास्त मार्क्स एस-एस-सीला किंवा सी-बी-एस-ई, आय-सी-एस-सीला मिळतात. मला आठवतं एक 6-7 वर्षांपूर्वी एक पालक आले होते. त्यांच्या मुलीला 98 पॉइंट समथिंग असे मार्क्स होते. मग ते गमतीने म्हणाले, की त्यांना आणि त्यांच्या बायकोला दोघांना मिळून पण एस-एस-सीला तेवढे मार्क्स नव्हते. ही 15-16 वर्षांची मुलं असतात. एवढे मार्क्स मिळाल्यावर त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, की त्यांना सगळंच येत आहे. किंबहुना 10वीत किती अभ्यास केलाय त्यांना माहिती असतं. त्यामुळे त्यांना वाटतं 12वीत अजून थोडं आपण करूयात, म्हणजे मग तेवढेच मार्क्स मिळतील. तर हे अगदी चुकीचं आहे. हे त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे. समजा ते सांगितलं नाही, तर बाय द टाईम दे रिअलाइज इट इज टू लेट. There are so many students scoring, say, 93, 94% in 10th standard, and in 11th they hardly score 49, 59%. याचं एक कारण आहे महत्वाचं, की 10वी पर्यंतचं सिलेबस हे कंपॅरेटिव्हली खूप सोपं आहे. सगळ्यांना ती परीक्षा द्यायची असते. मग काही लोक पुढे सॉरी कॉमर्स घेतात, काही लोक आर्ट्सला जाणार असतात. त्यामुळे डिग्री ऑफ डिफिकल्टी ही कमीच असते. पण 11वी सायन्स घेणाऱ्यांसाठी ती एकदम वाढते. आता ही जी गॅप आहे, ती ब्रिज करण्यासाठी, भरून काढण्यासाठी हा ब्रिजिंग कोर्स आपण कंडक्ट करणार आहोत. मगाशी मी सांगितलं, की मुलांना 94-95% मार्क्स असतात. अ, खरं हे हे बाळसं नाहीये, ही मार्कांची आलेली सूज आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो, की मला असं अजिबात म्हणायचं नाहीये, की मुलांनी मेहनत घेतली नाही. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे हे मार्क्स खोटे आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही, पण हे डिसेप्टिव्ह आहेत. ब्रिजिंग कोर्स अटेंड करताना मुलांच्या असं लक्षात येईल, की अरे ह्या गोष्टी खरं मला माहिती असायला हव्या होत्या, पण मला माहिती नाहीयेत. ब्रिजिंग कोर्सची 2-3 लेक्चर्स ही तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण नंतर मात्र त्याची तारीख ही अनाउन्स होईलच. आम्ही ब्रिजिंग कोर्स हा ऑनलाईन कंडक्ट करणार आहोत. आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. काही सम्ससाठी मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे आणि त्यानंतर लगेच मी त्याचं सोल्युशन एक्सप्लेन करणार आहे. समजा वेळ कमी पडतोय असं वाटलं तर तुम्ही थोडा पॉज करा व्हिडिओ आणि मग ती सम्स करून झाली, की मग तुम्ही पुढचा पार्ट ऐकू शकाल. The first is what is 0 upon 0. Secondly, what is infinity? And number 3, what is a raised to 0? वर वर सोपे वाटणारे प्रश्न येथे बघा तुम्हाला जमतायत का? अनेकांना असं वाटतं 0 अपॉन 0 इक्वल टू 1. बरेचदा असं सांगितलं पण जातं, की 0 बाय 0 मग काट मारा. काट मारली की आन्सर 1. खरं तो प्रयोग चुकीचा आहे काट मारणं. काट मारणं याचा अर्थ डिव्हिजन असा बरेच लोक घेतात. बट हिअर यू शुड रिमेंबर that in mathematics, division by 0 is not at all defined. In fact, you have to remember one more thing, that square root of negative number is not real. बघा मी शब्द काय वापरलाय, मी इज नॉट डिफाईन्ड म्हटलं नाहीये. 10th पर्यंत ठीक आहे असं म्हणणं, की रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट डिफाईन्ड. पण 11th मध्ये आपण एक टॉपिक शिकणार आहोत, कॉम्प्लेक्स नंबर. त्यात आपण हे डिफाईन करणार आहोत. रूट ऑफ -1, त्याला छान नाव दिलंय इमॅजिनरी युनिट. इमॅजिनच करायला लागेल -1चं रूट. पण आता त्या
त्याचा विचार करायची गरज नाही. आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की डिव्हिजन बाय झिरो इज नॉट डिफाईन्ड. इट इज अन इनडिटर्मिनेट फॉर्म इन मॅथमॅटिक्स. असे अजून 5-6 इनडिटर्मिनेट फॉर्म्स आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. मी अशी सम सिलेक्ट केली आहे की ज्याचा उपयोग तुम्हाला 11वीचं मॅथमॅटिक्स शिकताना होणार आहे. पुढे पुढे मी टॉपिक्स पण सांगेन की हे ते त्या टॉपिकमध्ये येणार आहे. त्यामुळे 0/0 इज नॉट डिफाईन्ड. इट इज अन इनडिटर्मिनेट फॉर्म इन मॅथमॅटिक्स. आता एक उदाहरण दिलंय मी बघा. इफ यू आर आस्क्ड टू सॉल्व x स्क्वेअर मायनस x इक्वल टू 0, मेनी स्टुडंट से दॅट द आन्सर इज 1. तर का असं विचारल्यावर ते म्हणतात सोपं आहे, डिव्हाइड थ्रू आउट बाय एक्स. काही लोक म्हणतात आम्ही डिव्हाइड नाही करत, आम्ही कॅन्सल केलं, म्हणजे तेच केलं. सो दॅट इज नॉट अलाउड बिकॉज when you take x common, you get x into x minus 1 equal to 0. So the product of two terms is 0. So either x is 0 or x minus 1 is 0. So there are two answers, 0 and 1. आता यांना आपण म्हणणार आहोत solutions. What do you mean by solution of an equation? It is that value of variable which satisfies the equation. आता equation is satisfied means what? If you put x equal to 0 in the equation, बघा काय येतंय, 0 का स्क्वेअर 0, 0 minus 0 0. Yes. For x equal to 1, you get same, 1 square minus 1, that is 0. So x is 0 or x is 1. त्यामुळे पहिला महत्वाचा धडा आपण शिकलो, महत्वाचा पॉइंट तो म्हणजे नेव्हर नेव्हर डिव्हाइड बाय 0. So whenever you are going to divide, first thing whether it is non-zero or not. If it is 0, don't divide. आता इन्फिनिटी ही एक खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही उदाहरण द्या बरं एखादं इन्फिनिटीचं, तर काही लोक सांगतील की देर आर इन्फायनाइट स्टार्स इन द स्काय किंवा टोटल नंबर ऑफ नॅचरल नंबर्स इज इन्फिनिटी. कोणाला सांगता येईल का रे शेवटचा नॅचरल नंबर कुठला आहे? नाही सांगता येणार. तुम्ही कितीही मोठा नंबर लिहिला तरी त्यात मी 1 ऍड केलं की मला पुढचा नंबर मिळणार आहे, ओके नाही? सो व्हॉट इज इन्फिनिटी? इन्फिनिटी इज समथिंग विच इज ग्रेटर देन एव्हरी रियल नंबर. बट रिमेंबर, infinity is not a real number and hence it cannot be shown by a point on the number line. नंबर लाईन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथे मी काय लिहिलंय बघा, प्लस इन्फिनिटी. मग मायनस इन्फिनिटी पण पॉसिबल आहे. इट इज समथिंग विच इज लेस देन एव्हरी रियल नंबर. क्लिअरली इट इज निगेटिव्ह. समजा मी असं म्हटलं एक्स इक्वल टू इन्फिनिटी, तर ते बरोबर होईल का? नाही होणार बरोबर, कारण इक्वल टू याचा अर्थ मग तो नंबर एक्झिस्ट होतो. त्यामुळे इथे हा सिम्बॉल कुठला वापरलाय बघा, याला म्हणायचं टेंड्स टू. सो I should say x tends to infinity and not x equal to infinity. So by x tends to infinity, I mean x assumes values which are greater and greater and x approaches a very, very big number. आता a raised to 0, पटकन सगळ्यांनी उत्तर दिलं असतं किंवा असेल a raised to 0 is 1, पण हे अर्ध सत्य आहे. याचं कारण a raised to 0 1 केव्हा रे? व्हेन a is not equal to 0. बघा मी नुसतं तुम्हाला विचारलं होतं a raised to 0 काय, मी a नॉन झिरो आहे असं सांगितलं नव्हतं. त्यामुळे a raised to 0 is what you should have answered. a raised to 0 is 1 if a not equal to 0. एक लक्षात घ्या, सीईटी किंवा जेई मेन मध्ये पटकन उत्तर देऊन नाही टाकायचं, आधी नीट विचार करायचा. स्पेशली जेई मेन मध्ये असं साधं सरळ सोपं विचारलेलं नसेल. सो टू बी व्हेरी केअरफुल वाईल आन्सरिंग. आता अनेक लोक मला असं विचारतात की सर ए क्यूब म्हणजे ए इंटू ए, हो की नाही, प्रॉडक्ट ऑफ ए 3 टाइम्स. आय सेड येस. मग ए रेस टू 0 इज प्रॉडक्ट ऑफ ए 0 टाइम, मग 1 कसं काय? मग त्यावर असं लॉजिक सांगता येईल का बघा, हा इंडेक्सचा लॉ बघा,
लॉज ऑफ इंडायसेस हे खूप महत्वाचे आहेत. इंडेक्सला मराठीत घात म्हणतात. खूप छान नाव आहे. जो टॉपिक सगळ्यांचा घात करतो तो ते नियम त्या टॉपिकचे म्हणजे घातांकाचे नियम. So you should know all the laws of indices. The problem is students they know laws of indices but they do not know how to apply them. त्यामुळे फक्त लॉज माहिती असून उपयोग नाही, ते अप्लाय पण करता आले पाहिजेत. आता हे लॉजिक तुम्हाला पटतंय का बघा. व्हॉट इज a raised to m upon a raised to n? Yes, it is a raised to m minus n. Now if I take n equal to m, बघा I take n equal to m, मग काय येईल रे? व्हॉट इज a raised to 0? It is a raised to m minus m because m minus m is 0, which is nothing but a raised to m upon a raised to m. Now a raised to m is not equal to 0, so I can cancel this to get 1. And that is why a raised to 0 is 1 if a is not equal to 0. आता पुढची 3 सम्स मी दिली आहेत. व्हिडिओ थोड्या वेळ तुम्ही पॉज करा, ती सम्स ट्राय करा. आय विल एक्सप्लेन द सोल्युशन. ओके, आता मी सम असं विचारलं होतं 151515 डिवायडेड बाय 15. मला खात्री आहे हे फारसं कोणाचं चुकलं नसेल, असं कोणीच करणार नाही. द करेक्ट आन्सर इज 111. 15 म्हणजे 15, 15 म्हणजे 15, 15 म्हणजे 15. दॅट इज 111. नो, when you say 15 ones are 15, you have to consider this 1, then you have to write 0 over there, again take 5, 15 ones are 15 again. For this one you have to write 0, this 5 again, so 15 ones are 15. So what is the correct answer? 10,101. बरं, अजून कुठलं होतं त्याच्या आधीचं? ट्रायंगल. ओके. What is the type of triangle whose sides are 3.1 centimeter, 4.5 centimeter and 7.8 centimeter? बरेचदा वर्गात मी घेतो तेव्हा मीच मुलांना ऑप्शन्स देतो की महा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे का राईट ट्रायंगल आहे, का कुठलं आयसोसिलियस ट्रायंगल आहे, का स्केलिन ट्रायंगल आहे. तर काही लोक पटकन विचार न करता उत्तर देतात की हा स्केलिन ट्रायंगल आहे बिकॉज ऑल द 3 साइड्स आर डिफरंट. बेसिकली हा ट्रायंगल आहे का याचा विचार करा. त्याचं उत्तर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. Such a triangle does not exist, as in a triangle sum of the lengths of any two sides is always greater than length of the third side. त्यामुळे याचं उत्तर असं होतं की ट्रायंगल डज नॉट एक्झिस्ट. आता आयडेंटिटी आणि इक्वेशन यातला नेमका फरक काय असं विचारलं होतं, तर तुम्हाला हा महत्वाचा फरक माहिती पाहिजे. आता आयडेंटिटीला मराठीत खूप छान नाव आहे, नित्य समानता. नित्य मीन्स ऑलवेज, समानता मीन्स बरोबर असणं, ट्रू असणं. सो द रिझल्ट विच इज ट्रू फॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स इन्व्हॉल्व्ड इज अन आयडेंटिटी. एक्झाम्पल तुम्हाला माहिती असलेलं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आता थीटा कॅन बी बीटा, बीटा कॅन बी इटा, इटा कॅन बी पाय, पाय कॅन बी साय, साय कॅन बी म्यू, म्यू कॅन बी न्यू. काय तर हे सगळे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, इटा, all these are Greek alphabets. So again, coming back to identity, sine square theta plus cos square theta is 1. I can say that sine square of any real angle plus cos square of the same real angle is always 1.
याला म्हणायचं ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी, बिकॉज द साइन अँड कोसाइन आर ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. ट्रिगोनॉमेट्री हा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तो पण आपण एका ब्रिजिंग कोर्सच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आता इक्वेशनला मराठीत म्हणतात समीकरण. An equation is true only for a limited number of values of a variable. बघा मी शब्द वापरला लिमिटेड. आय एम नॉट सेइंग ओनली वन ऑर टू, बट नंबर ऑफ आन्सर्स व्हॅल्यूज इज लिमिटेड. एक सोपं एक्झाम्पल, एक्स प्लस 4 इक्वल टू 5. एक्स प्लस 4 इक्वल टू 5 इज व्हॉट? That gives me x equal to 1. This is an equation. If I consider x square equal to 4, then I get x equal to plus minus 2. But number of values is what? Limited. Okay. आता पुढचा सेट 3 क्वेश्चन्सचा मी थोडा वेळ देतो. Try these sums. आता 7व्या समचा आन्सर आहे. सम असं होतं की 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे युझिंग डिजिट्स 0, 1, 5, 6, 7 आणि रिपिटेशन ऑफ डिजिट्स इज नॉट अलाउड. आपण एक टॉपिक शिकणार आहोत 11वीत, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. अतिशय इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यात हेच सम आपण थोडं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. नंबर ऑफ डिजिट्स इज लिमिटेड आणि फक्त 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. त्यामुळे तुम्ही ऍक्च्युली लिस्ट करायला हवे होते नंबर्स. किती आहेत रे? बघा, 10, 50, 60, 70, 15, 65, 75. A two-digit number is divisible by 5 if and only if units place digit is either 0 or 5. पण एक लक्षात घ्या, 0, 5 हा 2 डिजिट नंबर नाही. अदरवाईज तुम्ही म्हणाल 7, 0, 7, 007 म्हणजे नॉट 7 हा 3 डिजिट नंबर आहे. नो, नॉट 7, जस्ट 1 डिजिट नंबर. ओके, सो द नेक्स्ट वन. हे मला यासाठी द्यायचं होतं सम की तुम्हाला फ्रॅक्शनची ऍडिशन करता येते की नाही हे मला बघायचं होतं. एक लक्षात घ्या, समजा तुम्ही सीईटीचा पेपर देणार असाल तर मॅथमॅटिक्समध्ये 50 प्रश्न आणि 90 मिनिटं म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 1.8 मिनिट म्हणजे किती सेकंड्स? दुर्दैवाने अनेकांना याचंही उत्तर देता येत नाही. पटकन 68 सेकंड्स असं उत्तर येतं. तर नाही, 1.8 मिनिट म्हणजे 108 सेकंड्स ऑन एन ॲव्हरेज म्हणतो आम्ही. एवढा एका समला वेळ मिळतो. मग ते सम वाचणं, कुठला फॉर्म्युला, आधी तो कुठल्या टॉपिकचा आहे, बरेचदा एक 2-3 टॉपिक्सचा मिळून एक सम तयार होतं. मग फॉर्म्युला, मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं अँड सो ऑन. त्यामुळे मला जर विचाराल तर जो फास्ट कॅल्क्युलेशन्स करू शकतो त्याला चांगले मार्क्स मिळतात. जेई मेन मध्ये पण कम्पॅरेटिव्हली खूप कमी वेळ असतो. जसा बोर्डाच्या परीक्षेत साधारणपणे जसं सीईटीला 4 मार्काला एक सम विचारतात, बोर्डाच्या परीक्षेत 7 ते 8 मिनिटं मिळतात. त्या मानाने सीईटी आणि जेईला खूप कमी वेळ असतो. त्यामुळे ही कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमली पाहिजेत. मला खात्री आहे तुमचं उत्तर बरोबर आलं असेल. जसं 2 प्लस 1/2 इज नथिंग बट 5/2. 1/5/2 इज व्हॉट? 2/5. I hope that you won't say 3 plus 2, 5/5. You have to find LCM, which is 5. So 5 3s are 15 plus 2. So 17/5. This is 41/9. A upon B upon C upon D is A upon B into D upon C. 16 9 काही लोक म्हणतात थांबा, थांबायला वेळ नाही. आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यात तुम्ही टेबल्स सगळ्यांनी पाठ करणं गरजेचं आहे. 17 9 153. So what is the final answer? 153 upon 205. हा, हे खूप छान सम आहे. आता हे जर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं नसेल तर वाईट वाटायचं कारण नाही. काही सम्सची सोल्युशन्स ही टीचरने सांगायची असतात. ऑब्झर्व करा,
4 raised to 1 by 4 आणि 3 raised to 1 by 3. Comparison is possible either when base is the same or index is the same. Now it is not possible to write these two with the same base. मग आपल्याला indices सेम करून घेता येतील का? The answer is yes. What is LCM of 4 and 3? 12. So I consider 4 raised to 1 upon 4 as 4 raised to 1 into 3 upon 4 into 3. If we multiply numerator and denominator by the same non-zero number, fraction remains the same. So 4 raised to 3 by 12. Can I write this as 4 cube raised to 1 by 12? I can. मी आधी सांगितलं laws of indices. A raised to m raised to n is a raised to mn. Now what is 4 cube? 64. So 64 raised to 1 by 12. Similarly, what is 3 raised to 1 by 3? 3 raised to 4 by 12. That is 3 raised to 4 raised to 1 by 12. 3 raised to 4 happens to be 81. एक लक्षात घ्या, 1 to 30 या नंबरचे स्क्वेअर्स पाठ पाहिजेत ऍटलिस्ट. 1 to 10 या नंबरचे क्यूब्स माहिती पाहिजेत. 2 चे पॉवर्स अप टू ऍटलिस्ट 12 13 माहिती पाहिजेत. सिमिलरली 3 4 आणि 5 या नंबरचे पॉवर्स हे तुम्हाला माहिती पाहिजेत. हे सगळं का? कारण आपल्याला ते वेळेचं गणित बसवायचं आहे. इन 108 seconds यू हॅव टू सॉल्व 1 MCQ. ठीक आहे. आता इथे 81 ग्रेटर दॅन 64. बिलीव्ह मी, अनेकांचं या साइन मध्ये पण कन्फ्युजन होतं. लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे. याला मी माउथ म्हणतो आणि याला टेल म्हणतो. माउथ 81 कडे आहे, म्हणजे 81 इज ग्रेटर दॅन 64, राईट? बट व्हॉट इज 81? In fact, 81 is greater than 64. So 81 raised to 1 by 12, it is definitely greater than 64 raised to 1 by 12. But this is 3 raised to 1 by 3. And this is 4 raised to 1 by 4. So which is greater? 3 raised to 1 by 3 is greater than 4 raised to 1 by 4. आता पुढची तीन सम्स आहेत. बघा, थोडा वेळ देतो तुम्हाला. ट्राय. एक कायम लक्षात ठेवायचं, आपण स्वतः करून बघायचं. तुम्ही स्वतः करून जोवर बघत नाही तोवर कॉन्फिडन्स येणार नाही. आत्ता चुका म्हणजे मग परीक्षेत बरोबर येईल. आणि माझा थोडा याला विरोध आहे. एकत्र अभ्यास करणं चुकीचं आहे मी म्हणत नाही, पण कॅल्क्युलेशन्स इंडिपेंडेंटली केली पाहिजेत. अनेकांना सवय असते की स्वतः कॅल्क्युलेशन करतात, लगेच त्यांना ती चेक करून बघायची असतात, बाजूच्याला विचारतात किंवा दोघं तिघे मिळून कॅल्क्युलेशन्स करतात. रिमेंबर, डिव्हिजन ऑफ लेबर लीड्स टू डिव्हिजन ऑफ मार्क्स. म्हणजे 100 मिळालेत पण तिघांना मिळून, म्हणजे एकमेका सहाय्य करून अवघे हू फेल, काही उपयोग नाही त्याचा. त्यामुळे चुकू देत. हळूहळू मग एकदा सवय झाली की त्यातनंच तुम्ही शिकाल आणि मग कॅल्क्युलेशन्स तुम्ही करेक्टली करू शकाल. ओके. आता तुम्ही म्हणाल सर काय आम्हाला काही डिव्हिजन येणार नाही का? तर डिव्हिजन येईल. मला इथे तुम्हाला एक वेगळा मुद्दा सांगायचा होता. बरं, बिफोर दॅट, when you divide by 37, 37 1 are 37, so remainder is 5, we consider 9. Again 31 1 are 37, 22 is the remainder, we take 5, so 37 6 are 222, so remainder is 3. मी कसं लिहिलंय बघा, 4295 is 116 into 37 plus 3. See, this is called as dividend. This is what? Quotient. This is divisor 37, and this is not remainder, this is remainder. So you should know the relation that what is dividend? It is quotient into divisor plus remainder. ही फॅक्ट मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेक लोकांनी स्कॉलरशिपची एक्झाम किंवा बाकी मॅथमॅटिक्सच्या एक्झाम्स दिल्या असतील, त्यात हे तुम्ही शिकला असाल. LCM into HCF is product of two numbers. LCM stands for what? Least common multiple, आणि HCF highest common factor, which is also called as GCD. मग आता इथे
सेकंड नंबर आपल्याला विचारलाय. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. 5 into 935 equal to 55 into second number. So what is second number? 5 into 935 upon 55, which is 85. आता मित्रांनो, यात पण खरं खूप सांगण्यासारखं आहे. प्राईम नंबर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. इज 1 अ प्राईम नंबर? व्हॉट इज युअर आन्सर? 1 इज नॉट अ प्राईम नंबर. मग नेमके प्राईम नंबर्स कुठले आहेत आणि कशाला म्हणतात हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ते पण आपण नंतर डिस्कस करणार आहोत. बरं. अजून एक प्रश्न विचारला होता की इज -2 एन इव्हन नंबर? तर बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही, -2 हा इव्हन नाही आहे. इव्हन 0 इज ऑल्सो एन इव्हन नंबर. डेफिनेशन अगदी सोपी आहे की ज्या इंटिजर्सना 2 नी डिव्हाइड केल्यावर रिमाइंडर 0 आहे त्याला इव्हन म्हणायचं. त्यामुळे -4, -2, 0, 2, 4, 6 ऑल दीज आर इव्हन नंबर्स. त्यानंतर -3, -1, 1, 3, 5 ऑल दीज आर ऑड नंबर्स. खरं तर खूप घेण्यासारखं आहे. म्हणजे अशी आपण साधारणपणे 25 ते 30 लेक्चर्स मिनिमम घेतली पाहिजेत. म्हणजे जेव्हा 11वीचं सिलेबस आपण सुरू करू, तेव्हा मग या ज्या प्रिलिमिनरी गोष्टी आहे, मी याला प्रिलिमिनरी म्हणतो, पण आहेत अतिशय महत्त्वाच्या, त्या सांगण्यात आपला फार वेळ जाणार नाही. मला खात्री आहे की तुम्हाला ही सम्स डेफिनेटली आवडली असतील. आता लेक्चर संपवण्यापूर्वी मी तुम्हाला 2, आम्ही त्याला ब्रेन व्हिटा म्हणतो किंवा तुम्ही हॉट्स असं नाव दिलं होतं, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल क्वेश्चन्स. तर ते 2 क्वेश्चन्स मी देतो. त्यावर तुम्ही विचार करा. आपलं जे पुढचं लेक्चर असेल ब्रिजिंग कोर्सचं, त्यात मी त्याची सोल्युशन सांगेन. पहिलं सम बघा. Select 3 balls and place them inside the circles. The sum must be 30. हे एक पहिलं. हे कंपॅरेटिव्हली सोपं आहे. पुढचं मात्र थोडं अवघड आहे. So with this, I complete today's lecture on in a rather bridging course series. I thank you all for listening to this lecture. पुढचं लेक्चर मी लवकरच अपलोड करीन आणि त्याविषयी तुम्हाला कळवलं जाईलच. थँक्यू.